पक्षाचं प्रेम, पवार कुटुंबाचं प्रेम कमी आहे असं कधी समजू नका. शेवटी तुम्ही एक असं जोरात प्रत्येकाच्या वार्डामध्ये, जिल्हा परिषदेच्या गटामध्ये, वाडी वस्तीवरती पोलची जबाबदारी प्रत्येकाला मला वाटतं दिलेली आहे आपल्या सर्वांना. पोल वाईज मतदान आणि वहिनी शेवटी कुठली गोष्ट आपल्या समाजामध्ये ही उसने असते. त्यामुळे ज्या वार्डामध्ये, ज्या पोलमध्ये चांगल्या प्रकारचं मतदान होईल, मी पण शेवटी तुमच्या सगळ्यांचा शेजारचा आमदार आहे. तेव्हा ज्या वार्डामध्ये आमच्या सगळ्यांचं लक्ष राहणार आहे, ज्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं मतदान, ज्या बारामती शहराच्या वार्डामध्ये ज्या प्रभागामध्ये मतदान जास्त होईल, ते कुठे एका व्यक्तीमुळे जास्त होणार नाहीये, एका नेत्यामुळे जास्त होणार नाहीये, एखाद्या दूध संघाच्या डायरेक्टरमुळे, गावच्या सरपंचामुळे, जिल्हा परिषद सदस्यामुळे, पंचायत समितीमुळे जास्त होणार नाही. ती एक प्रक्रिया आहे, त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा त्यामध्ये वाटणार आहे. एक महत्वाचं आहे, एक मतासाठी तुम्ही प्रयत्न करा. एक मत तुम्हाला मी सांगतो, खरंच तुमचं दादांवरती प्रेम, खरंच तुमचं पवार कुटुंबावरती प्रेम आहे, तर उद्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये असं मतदान करा. आणि तुमच्या मतदानाचा आवाज मुंबईला नाही, तो दिल्लीमध्ये पोहोचला पाहिजे. असं एक चांगल्या प्रकारचं मतदान करून करा. तरच तुम्ही खरं तर दादांना श्रद्धांजली वाहील. आणि हे तुमच्यातले एकमेकाचे मतभेद, गावातले गट तट, सोसायटीचं भांडण, ग्रामपंचायतीचं भांडण, गावकीचं भांडण, भाऊकीचं भांडण, बांधाचं भांडण, हे सगळं बाजूला ठेवा. त्यामध्ये कुठेही करू नका. तुमच्या सगळ्यांवरती जरी एखादा कार्यकर्ता चुकून वहिनीच्या कानाला लागला, चुकून जयदादाच्या कानाला लागला किंवा पारदादाच्या कानाला लागला, याचा अर्थ तो कानाला लागला त्याच्यावरच फक्त प्रेम आहे असं अजिबात समजू नका. ती मंडळी पण खूप हुशार आहेत रे बाबा. त्यांना कळतं कोण कानाचा आहे, कोण कामाचा आहे, कोण गाडीत बसला, कोण ह्यात बसला, हे सगळं कळतं. त्यामुळे तुम्ही मनात अजिबात आणू नका. आणि आमच्या लाडक्या बहिणींनो, तुमची तर इतकी मोठी जबाबदारी आहे की तुम्हाला माहित आहे की तुमच्या लाडक्या बहिणीसाठी या लाडक्या भावानी काय काय केलंय. हा लाडका भाऊचा एक वैशिष्ट्य, लाडका भाऊ जास्त प्रसिद्धी करत नव्हता, जास्त टीव्ही मीडिया समोर येत नव्हता, परंतु माझ्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावरती त्यानं कुठे आर्थिक हातभार लावला पाहिजे यासाठी या नेत्यांनी खूप काही गोष्टी बचत गटाच्या बाबतीमध्ये असू द्या, महिला भगिनींच्या बाबतीमध्ये असू द्या, त्यासाठी केलेले आहेत. माझे इथं सगळे शेतकरी बांधव आहेत. तुम्हा सर्वांना माहित आहे की शेतकरी माझ्या अडचणीत आहे, शेतकरी माझ्या संकटामध्ये आहे. त्या शेतकऱ्याला मदत करायची असेल तर या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सारखी एक चांगल्या प्रकारची धोरण योजना केली पाहिजे. ती कल्पना देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जास्त या शेतकऱ्यांसाठी मदत करणारा कुठला नेता होता तर त्याचं नाव होतं अजितदादा पवार. हे त्या नेत्याचं नाव होतं रे बाबा. तर शेतकऱ्यांसाठी असू द्या, कामगारांसाठी असू द्या, माझ्या महिला भगिनींसाठी असू द्या, सर्वांसाठी काम करणाऱ्या नेत्यांची आठवण आपल्याला सगळ्यांना करायचं असेल तर आपण ह्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं मतदान हे सुनेत्रा वहिनीला आपण सर्वांनी द्या. ती विनंती करण्यासाठी खरं तर आजची प्रचार सभा आहे. त्यामुळे मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही तुमच्या घरातल्यापेक्षा तुम्ही प्रत्येकाने स्वतःच्या घरच्या बरोबर कुणी बाहेरगावचं मतदान असेल, शेजारचं मतदान असेल, कोणी बाहेरगावी गेलं असेल, त्याला फोन करा, त्याला बोलवून घ्या आणि जास्तीत जास्त कसं मतदान आपल्या भागामधनं होईल यासाठी या बाबांना प्रयत्न करा. आणि यासाठी सुनेत्रा वहिनीने एक चांगल्या प्रकारचं मतदान आपण सर्वांनी करा ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय विश्वास नाना पाटील थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. विनंती मान्यवरांना की आपण थोडक्यात शुभेच्छा द्यावी. आदरणीय व्यासपीठ, प्रथमतः मी तुमच्या सर्वांचे माझे लाडके नेते आदरणीय दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. सर्वांच्या मनात ध्यानात फक्त एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, कामाचा माणूस असा आदरणीय दादांचा ठसा आहे. मी तुम्हाला विनंती करण्यासाठी उभा आहे